मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवही. अप्पा आणि आऊ यांना त्रास होईल असं कुणीही वागायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. कळलंय सगळ्यांना? तुला कळलं ना तू काय बोललास ते? बोल सुहास. हो. हॅलो कामिली, अगं येतेस ना? नाही रे, हे काय पोचतेच आहे आता घरात. आत्ताच पोचलीस म्हणजे ऑफिसला येणार नसशील? असं कसं होईल? अरे फ्रेश झाले की लगेच ऑफिसलाच येते. अगं थकली असशील ना, आराम कर. सुहास, थकायला वेळ आहे कुठे इथे? अरे किती कामं पडली आहेत. आणि कालचे रिपोर्ट सबमिट करायचे ऑफिसला. हो, आणि मुख्य म्हणजे ना तिथली औषधं संपली आहेत रे, ती आजच्या आज पोचवायला हवी आहेत. कॉलराची साथ परत आली आहे तिकडे. काय ग, तुला खोकला झालाय? हो झालाय थोडा. औषध घेतलं की बरं वाटते. एक मिनिट हा. तुम्ही बाहेर निघालात कुठे? सुहास, आपण बोलूया नंतर. अच्छा अच्छा, चल बाय. रेवती, आले आले. कॉफी कर ना प्लीज. काकू, मला माहितीये तुम्हाला कॉफी लागते ते. दूध गरम करायला ठेवलंय, आणतेच. काही काम आहे का? थोडा वेळ असेल तर बसा ना. कशाला? कशाला काय? गेले आठवडाभर घरात नव्हते मी. घरचा हाल हवाल सांगा, तुम्ही कसे आहात ते सांगा. आणि हो, मुख्य म्हणजे श्रीसाठी जी पार्टी दिली होती ती कशी झाली? एवढं सगळं ऐकायला वेळ आहे तुझ्याकडे कामिनी? काढेन. तुम्ही सांगा. भाग्यच म्हणायचं माझं. रागवलायत माझ्यावर? छे, अजिबात नाही. तेवढी कुठली विषाद आहे आमची? म्हणजे खूपच रागवलायत, हो ना? सर, आय एम सॉरी. मी आपली अपराधी आहे. वेळ नाही देऊ शकले मी तुम्हाला. सॉरी. काय करणार? दुर्गम भागातली अशिक्षित लोक आहेत ती. किती कमतरता आहेत तिथे म्हणून सांगू. कितीही काम केलं तरी कमीच आहे. प्रत्येक घरात काही ना काही समस्या आहेच. आपल्या घरातल्या समस्या? लष्करात मी होतो, पण भागऱ्यात तू भासतेस. समाजसेवा म्हणतात याला. थोर समाजसेविका
कामिनी प्रभाकर कर्णिक, खूप छान वाटत असेल ना? आत्मसंतुष्टी. हो, वादाचा भाग सोडला ना तर आत्मसंतुष्टी मिळते. माणूस म्हणून जन्माला आलोय, माणसांसाठी काहीतरी करायला मिळते आत्मसंतुष्टी. पण घरात नसताना आपल्या मागे आपल्या नवऱ्याचं काय होत असेल याचा कधी विचार करतेस तू? माणुसकीची त्यालाही गरज पडू शकते ना. लष्करातून रिटायर झालो म्हणून अडगळीत टाकला जावा असं तर नाहीये ना. मन आहे तर बोच लागणारच, आधारी लागतो. तेव्हा ही माणुसकी दाखवणारी माझी बायको माझ्या जवळ असावी असं मला वाटतं. पण नाही, माझ्या बायकोची माणुसकी तिकडे त्या गाव खेड्यात. काय झालंय हा? मग कसं वाटतंय ऑफिस? नाईस. पण तुम्ही असं म्हणताय जसं याआधी कधी मी आलोच नाही ऑफिसला. नाही, याआधी तू ऑफिसला आलेला आहेस, पण ते तुझ्या वडिलांच्या ऑफिस हे तुझं ऑफिस आहे. त्यामुळे आता स्वतःचं ऑफिस म्हणून त्याच्याकडे पहा. कारण आपली कामाची जागा ही अत्यंत कम्फर्टेबल तर असायलाच पाहिजे आणि तिथलं वातावरण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसन्न असायला पाहिजे, तरच कामात मन रमतं. होल्ड डॅड, होल्ड. काय झालं? हो, एका श्वासात किती बोलताय? बर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय बोलतोय याच्यापेक्षा मी कशाबद्दल बोलतोय याच्याकडे जास्त लक्ष दे. यश आपण कसंही मिळवू शकतो श्री. सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी. एखादी गोष्ट कितीही जरी क्षुल्लक वाटली तरी ती क्षुल्लक म्हणून नजरेआड करायची नाही, त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आणि मगच निर्णय घ्यायचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कलिग्स, आपले ज्युनियर, आपले पार्टनर्स, मग ते आपले रिलेटिव्ह असले तरी सुद्धा त्यांचं काम एन्जॉय करतायत की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. राईट? आणि जर ते एन्जॉय करत नसतील तर त्यांच्यावर कामाचं इतकं बर्डन टाकायचं. नो नो, देयर यू गो रॉंग माय सन, देयर यू गो रॉंग. कारण बर्डन टाकल्यानंतर जे काम करतात ते गुलाम असतात आणि गुलाम कधीच मनापासून काम करतात. आपण जे काम करू ते काम आपलं आहे आणि ते आपण करतोय म्हटल्यानंतर ते सर्वोत्तम पद्धतीनेच व्हायला पाहिजे. ही भावना ज्या वेळेला मनामध्ये घर करते ना तेव्हा जाऊ. पंडा थोडा ओव्हर होतो. हो का? आय एम सॉरी. हो, एकाच दिवशी सगळं सांगणार आहात का मला? सॉरी. अँड सर, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी MBA गोल्ड मेडलिस्ट आहे म्हटलं. तू गोल्ड मेडलिस्ट आहे? हा? That's why I'm proud of you, my son. That's why I'm proud of you. एक सेकंड, just give me a minute. तू इकडे नाही, या बाजूला ये. जुलिया, जरा आतमध्ये येतेस? हा. आता तिला कशाला बोलवलं? सब्र का फल मीठा होता है बच्चा, सब्र का फल. Yes, come in please. Yes, sir. Yes, there she comes. She is Julia, your secretary, and he is Mr. Shri Karunik, my son, and your future boss. Please be seated, Mr. Shri Karunik. Me? All yours. Oh my God. Come. Take your seat. That's better. Yes, Julia. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून सरांचं सगळं काम कारभार सगळं तू पाहायचं. ओके? सरांचं शेड्यूल, सरांच्या अपॉइंटमेंट सगळ्यात तू मेंटेन करायच्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरांना आपल्या सगळ्या क्लायंट्स बरोबर एक एक करून पुढच्या काही दिवसांमध्ये अपॉइंटमेंट घेऊन भेटवायचं, त्यांची ओळख करून द्यायची. राईट? सो ऑल द बेस्ट. Thank you, Dad. God bless you, my son. Thank God you so bless much. Please take your charge Yeah. and get started. Right? Now. All yours. चलो, जुलिया, प्लीज काळजी घे सरांची.
आणि श्री काही लागलं तर मी नेक्स्ट केबिन मध्ये आहे, मला सांगायचं. बाय, ऑल द बेस्ट. बाय. मर्मबंधातले ठेवही. प्रभाकर, प्रभाकर, तुम्ही कधीतरी विचार केलाय मी या समाजसेवेत कशी ओढले गेले त्याचा? तुम्ही महिनोन महिने ड्युटीवर असायचा, मुलं मोठी झाली, त्यांना माझी गरजच नव्हती. घरात करायचं काय हा प्रश्न पडायचा. वेळ घालवायला काहीच नव्हतं. हा, सुषमाताई म्हणायची आज चल माझ्या बरोबर किटी पार्टीला म्हणून, पण पार्टीज तरी किती करणार नाही का? अशाच एका पार्टीत सुहासची ओळख झाली. त्याच्या कामाबद्दल कळलं. सुरुवातीला सहज म्हणूनच गेले होते समाजसेवा करायला, पण नंतर लक्षात आलं वेळ सत्कारणी लागतोय माझा, आणि आता माझं काम मीच वाढवून ठेवलंय. कामिनी, तुझं काम हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. माझा त्याला विरोध अजिबात नाहीये. तू म्हण तुझं काम, घरातलं दुसरं कोणी किंवा अजून इतर काही, हा माझा प्रॉब्लेम नाहीच आहे. माझा प्रॉब्लेम मी स्वतःच आहे. पूर्वी कसं माझं एक लाईफस्टाईल ठरलेलं होतं. सकाळी उठायचं, ग्राउंडवर परेड करायची, देन एक्सरसाइज, आणि मग दिवसभर माझं टेक्निकल काम. कधी गोळीबार, कधी बॉम्ब स्फोट. एक थ्रिल होतं त्या लाईफ मध्ये. आणि आता मला सगळंच कसं वेगळट आणि मीनिंगलेस वाटतंय. आता काय करतोय मी? रादर काय करू मी? करायचं ठरवलं ना तर करण्यासारखं बरंच काही आहे. तुम्हाला काय आवडतं ते बघा. माझं डोकं जाम झालंय. आय थिंक आय नीड अ पेक. नशेत जगण्यापेक्षा ना जगण्याची नशा अनुभवायला शिका. आपणची सून शोभतेस, वाक्यांशी खेळतेस. वा, नाही म्हणजे तुम्ही छान यमक जुळवताय. शोभतेस, खेळतेस. हाती बंदूक धरली तरी अप्पांची लेखणी कुठेतरी जीन्स मध्ये आहेच ना. मग ती बाहेर काढा. प्रभाकर, लढाया फक्त सीमेवर खेळल्या नाही जात, आपल्या आजूबाजूलाही चालू असतात. आणि तिथे गरज असते ना ती सजगतेची. तुला काय म्हणायचं? बेफिकीर असतात ना तर असा घरात राहण्याचा उभं आला नसता तुम्हाला. सेन्सिटिव्ह आहात म्हणून रितेपणाचा त्रास होतोय तुम्हाला. आता किती व्यवस्थित बोललात माझ्याशी, किती चांगल्या प्रकारे भावना व्यक्त केल्या. आजूबाजूच्या घटनांची पण दखल घ्या. यू मीन मी पण समाजसेवेत उतरावं? समाजसेवा आवडत नसेल तर पत्रकारिता करा, फोटोग्राफी, लिखाण, काय वाटेल ते करा. व्यक्त होणं महत्वाचं आहे. कसं ते तुम्ही ठरवा. माझं डोकं कामच करत नाही. तूच मार्ग दाखव ना मला. काही सुचत नसेल तुम्हाला तर नोकरी करा ना. नोकरीमध्ये हुकूम ऐकायचा असतो फक्त. सॉरी टू से, पण सैनिकाला फक्त हुकूम ऐकायचीच सवय असते. अगं पण आता नोकरी म्हणजे का?
अहो किती सवय झालंय तुमचं. पण नोकरी मिळेल मला? का नाही मिळणार? तुमचा एवढा मिलिटरीचा एक्सपिरियन्स आहे, त्यात तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर आहात, नक्की मिळेल. चला एक काम तर झालं. ही आली कशी नाही अजून? अगं बाई, कामिनी कधी आलीस तू? आऊ अहो आत्ताच आले, तासभर झाला. कशा आहात? मी मस्त, एकदम ठणठणीत. मला काय धाड भरली ग. आऊ असं नका ना बोलू. अहो आपलीच आपल्याला नजर लागते. काही नजर वगैरे लागत नाही ग. हं? माझं मरू दे. मला सांग, तुझा कॅम्प कसा झाला? का आजाऱ्यांची सेवा करता करता तूही आजारी पडलीस? नाही हो आऊ, थोडासा खोकला झाला इतकंच. औषध घेतलंस का? पाणी आणून दे तुला. तुमचा फोन आला. थँक्स. सुहास अहो एक मिनिट. हा हा बोल सुहास. हॅलो कामिनी, अगं निघालीस का नाही? नाही रे, थोडा वेळ लागेल अजून. का रे? हे बघ, तू येणारच की नाही? म्हणजे काय? अगं आपल्याला शिर्केकडे जायचंय. त्याच्या बायकोचं डोकं फिरलंय. अगं आपला नवरा बाहेर जातो म्हणजे समाजसेवेच्या नावाखाली मौज मजा करतो असं वाटतंय तिला. तिला थोडं समजवायचंय. आणि समजवण्याचा प्रश्न येतो तिकडे तुझ्यापेक्षा चांगलं कोण असणार? अरे बाप रे, असा मॅटर झालाय का? ओके, मी तासाभरात पोहोचते. अच्छा, मग तू एक काम कर, थेट शिर्केकडेच ये. आणि जमलं तर लवकर ये. अगं घर सोडायची भाषा करते ती. शिर्के कसा बसा थोपवतोय तिला. पण ती ऐकेल का आपलं? अगं त्याच्या संसाराचा प्रश्न आहे. आपण प्रयत्न तर करूया. चल निघ लवकर. कमी घ्यायला येऊ तुला? अरे चालेल ना, खरंच ये. म्हणजे माझे जाण्या येण्याचे पैसेही वाचतील. कंजूस. 15 मिनिटात येतो. ओके, तू ये, मी तयार राहते. ये. काय ग? काय झालं? काही नाही हो आऊ. परमबंधातली ठेवही. तो आमच्या ग्रुप मधला शिर्के आहे ना, तो ना माझ्या आधी 15 दिवस कॅम्प वर गेला होता. त्याच्या बायकोला वाटते हा तिकडे जाऊन मौज मजा करत होता. तिच्या ना आता गैरसमज दूर करायला जावं लागलं. डोक्यावर पडली का ती? अहो, काय भाषा ही? काय बोलताय तुम्ही? हा? अगं आता ओम म्हणतो, सचिन म्हणतो, म्हणजे डोक्यावर पडलीये का, डोक्यावर पडलीये का. मस्त आहे ना शब्द. जाम आवडला, लगेच वापरून टाकला. पण काय सबकल बसलाय की नाही? अगदी जिंदा दिला आता आऊ तुम्ही. असायला हवं बाई. माझ्या मुलांसारखं वागून कसं चालेल? काय संबंध? तुम्हा सासू सुनेच्या बोलण्यामध्ये मला का आवडतेस आऊ? बघ बघ कसं अंग काढून घेतोय. प्रभाकरा माझ्या सोन्या. हे आऊ काय? काय मी काय लहान आहे का आता? कोणी ऐकेल तर काय म्हणेल? काय म्हणेल? एक आई आपल्या मुलाशी बोलते एवढं म्हणतील. आऊ, आप्पा कुठे आहेत? आता बरं, मी त्यांना भेटून घेते. रात्री यायला उशीर झाला तर परत भेटही नाही होणार. काळजी नको करू. हल्ली रात्री झोपच लागत नाही. तू केव्हाही मध्यरात्री आम्ही इथे बागेतच असतो. तुला इतका उशीर होणार आमिनी? नाही, असं काही नाहीये. पण सांगू नाही शकत ना किती वाजेपर्यंत येईन ते. कामिनी, एक काम कर. तू ना आता आप्पांना भेटायचं सोडून दे. म्हणजे मी आज जाते, तू शांतपणे याला नीट भेट. नको आऊ, तुम्ही थांबा, मी जाते. जीवावर तुझ्या आम्ही श्वास घेतो. तू आम्हाला जीवन देतो, पण आम्ही तुझाच घास घेतो. तुला मारतो, कापतो, तोडतो, जाळतो सुद्धा. याचं कारण आम्हाला माहिती आहे.
याचं कारण आम्हाला माहितीये. तू नसलास तरी आमचा श्वास कोंडणार नाही. आमचा जीव आमच्याशिवाय दुसरं कोणी घेणार नाही. आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ, पण काम राक्षसीच करतो. आमच्या हव्यासांपायी या सूर्याला सुद्धा आम्ही गिळू. या सूर्याला सुद्धा आम्ही वा आप्पा. अरे कामिनी, तू कधी आली सौक्षवंत? हे काय तुम्ही आता कविता म्हणत होतात तेव्हाच आले. आणि घरात म्हणत असाल तर येऊन तासभर झाला. म्हणजे आम्ही घरातून बाहेर पाऊल टाकलं आणि तू घरात. तसंही म्हणायला हरकत नाही. बरं, तुझा कॅम्प कसा झाला? सगळं सांगायचंय अप्पा तुम्हाला, पण आता वेळच नाहीये. म्हणजे थोड्याच वेळात सुहास येईल आणि मला जावं लागेल. किती अंतरली ग पोरी. किती वाळलंय ग माझं पिल्लू ते. हा एकट म्हातारा त्रास देतो ना तिला. हो म्हणायला काही हरकत नाही ना. गदडे हो म्हणते. नाही या. माझे अप्पा तर अजिबात हेकट नाहीयेत. आणि म्हातारे म्हणशील ना तर त्याहून नाही. हे मात्र खरं आहे मम्मा. आपल्या आप्पांना कोणीच म्हातारा म्हणू शकत नाही. एव्हरग्रीन आहेत ते. तुम्हा दोघींना माझ्याकडून काय हवंय का? नाही म्हणजे आता दोघींनी मिळून मला पार हरभराच्या झाडाच्या टोकावरती नेऊन बसवलंय. कामिनी, हा घ्या, तुमचा सुहास आलेला आहे. मम्मा तू परत जाणार? हो बेटा, थोडं अर्जंट काम. अगं एक घर तुटतंय, ते सावरायला हवं. येऊ मी अप्पा? हो येत. स्वप्निता, हा मी पण येतो. हा नंतर बोलू आपण. ओके अप्पा. स्वप्निता, तुझी मम्मा दुसऱ्यांचं घर तुटू नये म्हणून वाचवायला धावली आहे. पण आपलं घर जर तुटत असेल तर वाचवशील ना? तुम्ही एका वेळेला किती साईट्स हँडल करता? 3, 4 किंवा 5. आपण 10 पकडू. आणि जर त्यात 11वं काम आलं तर काय करता? हल्ली ना आप्पा आमच्याशी नीट बोलतच नाही. लांब लांबच असतात. एक तू, तुझी स्वप्निता आणि आऊ, तुमच्या तिघींची काय ते नीट बोलतात. यांना खरं म्हणजे इतकं आहे ना आप्पांचं. सारखं आप्पा आप्पा करत असतात.